Hello students, welcome to my online classes. Today we are going to study a new topic of mathematics 2. The chapter is similarity and today's topic is theorem of areas of similar triangles. So let us start theorem of areas of similar triangles. The statement of the theorem is when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजे आपल्याला इथं नेमकं काय दिलेलं आहे ते आपण समजून घेऊ. आपल्याला इथं दोन सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत. इथं दिलेलं आहे the given thing is that two triangles are similar. This is given. Two triangles are similar. This is given. आणि त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय की द रेशो ऑफ दीज ट्रायंगल्स, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स is equal to the ratio of squares of their corresponding sides. So this is to prove. Means here what is given and what is to prove. आपल्याला दिलेला आहे की हे ट्रायंगल ABC and ट्रायंगल PQR, these two triangles are similar. This is given. हे जे पूर्ण ट्रायंगल ABC मोठा आणि पूर्ण ट्रायंगल PQR मोठा, हे दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत असं दिलेलं आहे. त्यात या ट्रायंगल ABC ची AD ही हाईट आहे, AD ही हाईट आहे ट्रायंगल ABC ची, आणि ट्रायंगल PQR ची PS ही हाईट आहे. आणि आपल्याला इथं दाखवायचं आहे की एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल इज सिमिलर, एरिया ऑफ दीज टू ट्रायंगल्स आर इन proportion with the areas of the corresponding square of the areas of the corresponding sides. That is, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square, that is equal to BC square upon QR square, that is equal to AC square upon PR square. तर हा थेरम पाहत असताना बऱ्याच वेळेला असं होतं की आपण या आधी जो एक थेरम किंवा एक प्रॉपर्टी पाहिलेली आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, तर त्या प्रॉपर्टीची आणि या प्रॉपर्टीचं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. खरं तर आपल्याला हा थेरम प्रूव्ह करताना ती प्रॉपर्टी वापरायची आहे. आपण ती प्रॉपर्टी कोणती आहे ते एकदा रिकॉल करू. सो लेट अस रिकॉल व्हॉट इज द प्रॉपर्टी दॅट वी हॅव स्टडीड प्रिव्हियसली. आपण एक प्रॉपर्टी अशी शिकली होती की फॉर एनी ट्रायंगल 1 and any triangle 2, the ratio of areas of any two triangle is equal to the ratio of product of corresponding base and height. म्हणजे area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to B1 into H1 divided by B2 into H2. तर या प्रॉपर्टीचा आपल्याला इथं उपयोग करायचा आहे. पण ही प्रॉपर्टी आणि आता आपल्याला जे प्रूव्ह करायचंय ह्याच्यामध्ये फरक आहे. या प्रॉपर्टीसाठी आपण जे दोन ट्रायंगल घेतले होते त्या दोन ट्रायंगल सिमिलर नव्हते. ते कोणतेही दोन ट्रायंगल होते. इथं मात्र आपल्याला दिलेलं आहे की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की इथं जे रेशो आहेत ते साइडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये आहेत, साइडच्या प्रोपोर्शन मध्ये नाही तर साइडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये आहेत. या दोन गोष्टी आपण इथं लक्षात घेतल्या पाहिजे. तर आपण ही प्रॉपर्टी किंवा हा जो थेरम आहे तो प्रूव्ह करण्यासाठी काय करता येईल ते आपण पाहूया. सो लेट अस स्टार्ट एरियाज ऑफ थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर आपल्याला इथं दोन ट्रायंगल दिलेले आहेत. व्हॉट इज गिवन हियर दॅट the triangle ABC is similar to triangle PQR. This is given. आणि आपल्याला या आधीच्या प्रॉपर्टी नुसार हे माहिती आहे की area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS. हे असं आपण का लिहू शकतो कारण की हा जो BC आहे, हा सेगमेंट BC हा B1 आहे म्हणजे बेस ऑफ द फर्स्ट ट्रायंगल, and this is the height of the first triangle. This is QR is the base of the second triangle and PS is the height of the second triangle. So B1 into H1
अपॉन B2 इंटू H2 या प्रॉपर्टीचा आपण इथं उपयोग केला. त्यामुळं आपल्याला इथं लिहिता येतं की द प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट, product of base and height for triangle ABC, the base is BC and its height is ED. हे बेस आहे BC आणि हाईट आहे AD. तसंच या ट्रायंगल साठी बेस आहे QR आणि हाईट आहे PS. तर आपल्याला हे माहिती आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. यातला हे जे पार्ट आहे आपण मल्टिप्लिकेशन साइन आपण सेपरेट करूयात आणि लिहू त्याला BC by QR into AD by PS. The same thing can be written as BC by QR into AD by PS. तर आपण हे असं लिहू शकतो. याला टाकलं स्टेटमेंट नंबर 1. आता आपल्याला जे फायनल आन्सर पाहिजे त्या फायनल आन्सर मध्ये आपल्याला दाखवायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC स्क्वेअर बाय QR स्क्वेअर. म्हणजे आपल्याला थोडक्यात हे जे AD अपॉन PS आहे या AD अपॉन PS च्या जागेवर पुन्हा एकदा BC बाय QR आपल्याला आणायचे आणि तसं जर आपण केलं तर ते होईल BC बाय QR इंटू BC बाय QR. सो दॅट इज इक्वल टू BC स्क्वेअर बाय QR स्क्वेअर असं होऊन जाईल. पण त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, हे दोन ट्रायंगल इथं विचारात घ्यावे लागतील. दोन ट्रायंगल आपण विचारात घेऊ. ते ट्रायंगल आहेत ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS. तर नेमकं कोणते ट्रायंगल आहे ते समजून घेऊ. ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS, दीज आर द टू ट्रायंगल्स. या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय काय माहिती आहे, तर आपल्याला माहिती आहे अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. दिस अँगल B is congruent to angle Q. This is known because the total triangle ABC is similar to total triangle PQR and therefore angle B is congruent to angle Q. They are the corresponding angles of similar triangle. This is given. Then the second thing we know is angle ADB is congruent to angle PSQ because each of 90 degrees. म्हणजे हा angle ADB आणि हा angle आहे PSQ. हे दोनही angle congruent आहेत because they are of measure 90 and 90 and therefore we conclude that the two triangles, triangle ABD is similar to triangle PQS by AA test. The two triangles are similar by AA test. हे दोन triangle AA test ने similar झाले. If the triangles are similar then the corresponding sides are in proportion. मग आपण याच्या corresponding side विचारात घेऊ. A side घेतली आपण AD upon PS. AD upon PS is equal to AB upon PQ. AD upon PS is equal to AB upon PQ. They are the corresponding sides of similar triangle. आपण याला टाकूया स्टेटमेंट नंबर 2. Corresponding sides of similar triangle CSST. So these are the corresponding sides of similar triangle. Statement number 2. Now we'll consider one more pair of triangle. The name of the second pair of triangle is ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. म्हणजे आता आपण काय करतोय, हे पूर्ण मोठा ट्रायंगल ABC आणि पूर्ण मोठा ट्रायंगल PQR हे आपण विचारात घेतोय. आपल्याला ऑलरेडी हे दिलेलं आहे की ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. दिस इज ऑलरेडी गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे आणि त्यावरून आपण काय सांगतो, इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर then the corresponding sides are in proportion. So AB upon PQ is equal to BC upon QR. The corresponding sides are in proportion. Corresponding sides of similar triangle. And this is statement number 3. Now if we observe the second and third statement, then what will be our observation? इथं दिलेला आहे AD by PS is equal to AB upon PQ आणि इथं पुन्हा दिलंय AB upon PQ is equal to BC upon QR. समजा आपण ह्याला म्हणलं 1, याला म्हणलं 2 आणि ह्याला म्हणलं 3. तर आपल्याला असं समजतं की पहिला बरोबर आहे दुसरा आणि दुसरा बरोबर आहे तिसरा, म्हणून पहिला रेशो बरोबर आहे तिसरा रेशो. फर्स्ट रेशो इज इक्वल टू सेकंड रेशो, second ratio is equal to third ratio and therefore first, second and third ratios are equal. म्हणजे इथे असलेले सर्व रेशो इक्वल आहेत. इक्वल रेशो असल्यामुळे आपल्याला या दोन्ही स्टेटमेंट तीनही स्टेटमेंटला कंबाईन करून लिहिता येईल की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. हे आपलं स्टेटमेंट नंबर 1 होतं. हे आपण कंपेअर करू शकतो इथं
area of triangle ABC by area of triangle PQR is equal to BC upon QR into AD upon PS. तर सेम इथे AD upon PS च आहे. आता हा AD by PS आहे त्याला आपण रिप्लेस करतोय BC upon QR ने. तर हे BC upon QR ने कसं रिप्लेस करता येईल आपल्याला, या AD upon PS ला BC upon QR ने आपण रिप्लेस करतोय, कारण की BC upon QR is equal to AB upon PQ and AB upon PQ is equal to AD upon PS, and therefore we can replace AD upon PS by again BC by QR, and therefore area of triangle ABC by area of triangle PQR is equal to BC by QR into BC by QR. So 2 times BC into BC, that is equal to BC square, and 2 times QR into QR means QR square. So therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC square upon QR square. Similarly, we can show that it is equal to AB square upon PQ square, and it is also equal to AC square upon PR square. And thus, if the two triangles are similar, then the ratio of the areas of the triangle is equal to the ratio of their square of the corresponding side. म्हणजे समजा आपण घेतला हा triangle 1 is similar to triangle 2, then if triangle 1 is similar to triangle 2, then area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to side of the first triangle, that is S1 square, divided by side of the second triangle, that is equal to S2 square. तर आपण हा रूल इथं थांबवतो आहे. हा थेरम जर तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.